सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज वर्कशॉप द यूट्यूब चॅनल यांच्या विद्यमाने आम्ही समन संघ हे जे विद्यार्थ्यांसाठी बाहेर परदेशात शिक्षण कोणते, कसे, केव्हा, त्याचा अभ्यास याविषयी माहिती देण्याकरता हा जो संकल्प आहे, हे संकल्प तुम्हासमोर आम्ही घेऊन येत आहोत. मी राजेश कांबळे. मी स्वतः क्लास ऑफ 94 IIT बॉम्बेचा आहे. येथून माझं केमिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्यानंतर मी ई-कॉर्नल बिझनेस स्कूल तिथून एक्झिक्युटिव्ह लीडरशिप सर्टिफिकेशन्स केलेले आहेत. आणि एक PMP म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल सर्टिफिकेशन असतं. ते PMI युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, दॅट इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, तिथून माझं झालेलं आहे. मी स्वतः रिलायन्स, थायझन ग्रुप, एनरॉन ऑइल अँड गॅस, IPCL, टेक्सस अशा अनेक कंपन्याज आहेत, तिथे कार्यरत होतो. आणि हा जो 30 वर्षाचा कालखंड आहे, त्याच्यामध्ये जे काही मला प्राप्त झालेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवण्याचं हा एक उपक्रम आहे. सगळ्यात आधी आमच्या सगळ्या महामानवांना, महामातांना त्रिवार अभिवादन. कारण त्यांच्या कष्टाने, त्यांनी जे कार्य केलं त्यांच्यामुळे आज आम्ही इथेपर्यंत पोहोचलो. पहिलं त्यांना सर्वांना त्रिवार अभिवादन. त्यानंतर एक डिस्क्लेमर म्हणून इथे टाकत आहोत की हे जे आजचं प्रेझेंटेशन आहे ते एक महज काउन्सिलिंग आणि गाईडलाईन, एक सपोर्ट, एक दिशा, एक मार्गदर्शन करण्यासाठी करणारं आहे. विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी व जे शिक्षकगण आहेत त्यांच्यासाठी. म्हणजे ते निश्चित तौर पे एक प्लॅनिंग करू शकतात स्वतःसाठी व त्यांच्या पाल्यांसाठी म्हणा किंवा विद्यार्थीगणासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा. तर हे करत असताना जर समजा ह्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला काही त्रुटी आढळल्यास ते आमच्या निदर्शनास आणा. कारण आम्ही त्याला निश्चितपणे हे इम्प्रोवाइज करू. त्यानंतर हे जे आम्ही जे काही प्रेझेंट करत आहोत या आम्ही जे इथे बोलणार आहोत ते कमर्शियल यूजसाठी नाही आहे. त्यामुळे हे कमर्शियल यूजसाठी परमिटेड नाही आहेत. हे फक्त एक मार्गदर्शन आणि जी विद्यार्थीगण ज्यांना एक कन्सल्टन्सी किंवा इतर जे महागडे सोल्युशन्स अवेलेबल आहेत ते उपलब्ध नाही या उपलब्ध होऊ शकत नाहीत त्यांच्या स्थितीमुळे, आर्थिक स्थितीमुळे, त्याच्यासाठी हे एक सेशन आहे. आणि ह्याचे साधारणतः आपण 6 सिरीज करणार आहोत. त्या 6 सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत हेही जाणून घेऊयात. दुसरे 5 जे व्हिडिओज असणार आहे, सगळ्यात पहिले तो जो असणार आहे आता की वी आर गोइंग टू टॉक अबाउट the scholarships, how to apply. Scholarship is going to be 1 full hour. Then you are talking about the subjects of choice, how to do that. That's the second. Third is the way you have to apply. I mean, there is a application process, how you need to apply, तो आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर which are the consultancies available in India which are doing that, जसं Y-Access आहे या मान्या आहे या ॲडवाइज इंटरनॅशनल आहे, IDP आहे, अपग्रेड आहे, युनिस्कॉलर आहे. There are so many others. So they will kind of how they do, why they do it, so that we will learn. Then we will also learn about when you are studying abroad, when can you actually go abroad. Can you go after your 12th? Can you go after your graduation? Can you go after your graduation for post graduation, or can you go after your post graduation? Say like तुमचं इथे मास्टर्स झालंय MTech
and you want to now proceed for your PhD, so you can do that. So this is how we will learn that. Then we will also learn like which are the exams that you need to take for each of this entry. ते कोणते एक्झाम्स आहेत, त्या एक्झामचे फॉर्मॅट्स काय आहेत, एक्झाममध्ये किती सेक्शन्स असतात, ते सेक्शन्स कोणकोणते असतील, त्या एक्झामची फीस किती असणार आहे, त्या एक्झामचं ड्युरेशन किती असतं, तुम्हाला अभ्यास कुठून या कसा करावा लागणार आहे त्याची माहिती मिळेल तुम्हाला. त्यानंतर ह्या सगळ्या एक्झाम्स जे आहेत ते झाल्यानंतर ते जे ॲप्स आहेत, जो USA साठी कॉमन ॲप असतो आणि UK साठी युकास म्हणतात त्याला, ते कसे तुम्हाला ॲक्सेस करायचे, हाऊ यू कॅन डू दिस. मग तुम्हाला जे फील्ड्स आहे, फील्ड्स ऑफ चॉईस, हाऊ यू हॅव टू गेट इन टू दॅट. त्यानंतर रिसोर्सेस जे आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. बॅरन्स, मॅनहॅटन, कॅपलन, द ऑफिशियल ETS, प्रिन्स्टन, अँड देर आर सो मेनी अदर्स लाईक. त्यानंतर अप्लाइंग जेव्हा करतो त्याला अप्लायचा एक प्रोसेस आहे, हाऊ टू अप्लाय. लाईक यू हॅव अ essays, 5 essays they will give. You need to submit transcripts, how to submit transcripts. Then you have SOPs like statement of purpose, why you want to go abroad and study that. LORs are letter of recommendation which you have to get from, म्हणजे ते तुम्हाला तुमच्या टीचर्स कडनं आणि तुमचे जे खूप ज्यांनी स्वतः प्रावीण्य मिळवलेले असतात त्यांच्याकडनं घेऊन त्यांना पाठवायचं असतं. दे आर मेनी अ टाइम्स ब्लाइंड रिकमेंडेशन्स, म्हणजे ते तुम्हाला येत नाही, तो परस्पर तिथे जातो. त्यानंतर राऊंड 1, 2, 3 ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय, केव्हा अप्लाय करायचं, तर हे सगळं झालं. आणि हे सगळं करत असताना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे काय स्कीम्स आहेत, ते SC/ST साठी असो, OBC साठी असो, मायनॉरिटीसाठी असो, त्या कोणत्या स्कॉलरशिप्स आणि किती विद्यार्थी जाऊ शकतात प्रत्येक स्टेटमधनं, या कारण वेगळ्या वेगळ्या स्टेट्समध्ये वेगळे नंबर्स आहेत विच कॅन गो अब्रॉड, हू कॅन गो अब्रॉड. त्यानंतर इन्स्टिट्यूशन्समध्ये तुम्हाला जर समजा स्कॉलरशिप मिळवायची असेल, एक असते की इन्स्टिट्यूशन तर्फे स्कॉलरशिप, म्हणजे तुम्ही ज्या इन्स्टिट्यूटमध्ये एकदा तुम्हाला ऍडमिट आलं तर तुम्ही तिथे अप्लाय कसं करायचं स्कॉलरशिपला, म्हणजे त्याला म्हणतात फेलोशिप्स. त्या फेलोशिप्सला कसं अप्लाय करायचं जेणेकरून तुम्हाला ती फेलोशिप प्रदान होते आणि तुम्हाला ती फुल पण होऊ शकते, पार्शल होऊ शकते. पार्शलमध्ये 20% होते, 30% होते, 50% होते, 70% होते, जी काय असेल. उरलेलं जे आहे ते तुम्ही सेल्फ फंडिंग करू शकता या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं, म्हणजे HDFC, ICICI, SBI या इतर कितीतरी बँका मी जे सांगितल्या त्या. आणि ते कसं करायचं, त्यानंतर तुम्हाला I-20 जे येतं विच इज, आणि त्याच्यावर F1 या जे काही विजा असतो स्टुडंट विजा, तो स्टॅम्प होऊन तुम्ही तिकडे जेव्हा विजा स्टॅम्प झाल्यानंतर तिकडे जे जाता, तर ह्या सगळ्या गोष्टीवर आपण इतभूत माहिती घेऊ. त्यानंतर सगळ्यात मोठा डिस्क्लेमर आम्ही इथे देत आहोत की हे सगळे सेशन आम्ही जे देत आहोत ह्याच्यामध्ये कुठेही आम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये सीट गॅरंटी करत नाही, की ज्या ज्या युनिव्हर्सिटीज आम्ही इथे रेफरन्सच्या तहत नाव त्याचे घेतले जातील, कुठेही कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये सीट गॅरंटी करत नाही. कारण शेवटी हे विद्यार्थ्याला त्याला त्याचं मार्ग, त्या मार्गावर चालावं लागेल, त्याला स्वतःचं तिथे अस्तित्व उभारावं लागेल आणि त्यानंतर ह्या मार्गावर जर चालला तो व्यवस्थित. मात्र जर समजा त्याला विद्यार्थी या विद्यार्थिनी काही जर समजा कुठे अडीअडचण असेल, काही जर कुठे क्लॅरिफिकेशन हवं असेल, तर निश्चित तौर पे त्यांनी जे आम्ही नंबर देऊ त्या नंबरवर संपर्क साधावा आणि आम्ही विद्यार्थ्यांचे जे काही समस्या आहेत त्याच्यावर तोडगा काढून त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवूच. चला तर आता जाणून घेऊया की बाहेर शिक्षणाकरता परदेशात का जायचं. कारण बऱ्याच जणांचा असा एक ग्रह आहे की बाहेर परदेशात शिक्षण घेतलं की खूप लवकर श्रीमंत होतो. हा एक समज आहे आणि ह्या समजापोटी बरेच जण विद्यार्थी बाहेर जातात. हा एक असू शकतो त्यातले ज्या 15, 20, 100 जे काय असू शकतात त्यांची कारणं. पण मोठी जर बघितलं तर
हा जो एक्सपिरियन्स असतो, जो बाहेर जाऊन तिथे शिकण्याचा आणि शिक्षण घेण्याचा, तो एक कम्प्लिटली फिलॉसॉफिकली एक डिफरंट असतो. कारण तिकडचे कल्चर्स, तिकडचा जो शिक्षण देण्याचा या शिक्षण घेण्याची जी पद्धत असते, ती कम्प्लिटली डिफरंट असते. आपल्या भारतीय जी संस्था आहेत, जिथे हे प्रदान केले जातं, त्याच्या अगदी विपरीत आहे. तिथे बऱ्याचशा गोष्टी ह्या ॲप्लिकेशन बेस असतात. लार्जली ॲप्लिकेशन बेस्ड असतात. आपल्या इकडे कदाचित 80-90% अकॅडमिक्स आणि 10% या 15% या फार झालं 20% ॲप्लिकेशनवर असतील. तिकडे ते बऱ्यापैकी उलटं असतं. तिथे 80% ॲप्लिकेशन आणि 20 या 70% ॲप्लिकेशन, 30% अकॅडमिक्सवर फोकस केलं जातं. आणि कन्सेप्ट्स ह्याला कशा ते कन्सेप्ट्स ॲप्लिकेशनमध्ये रुजवले जातात, ॲप्लिकेशन कसं केलं जातं, हे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये शिकवले जातं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च ओरिएंटेड, इनोव्हेशन ओरिएंटेड शिक्षण असतं. जेणेकरून आजच्या काळामध्ये ज्याला म्हणतो आपण, की कुठली गोष्ट कालबाह्य नसते, ती कालसंगत असते. त्या गोष्टी इथे रिसर्च जो केला जातो त्या युनिव्हर्सिटीमध्ये, त्या रिसर्चच्या मार्फत विद्यार्थ्यांना त्या सगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करायला आणि त्यांचं शिक्षण करायला मिळते. एवढंच नाही तर त्यांचा इंडस्ट्री कनेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणाने ते इंडस्ट्रीपर्यंत सुद्धा पोहोचू शकतात, हे सगळं करत असताना. दुसरं महत्त्वाचं जे आहे, जे बाहेर जाण्याकरता, की बाहेर शिक्षण का घ्यावं? ते असतं की तुमचं करियर तुम्हाला ॲडव्हान्स करायचं असतं. तुम्हाला तुमचं करियर एक उज्ज्वल भवितव्य आणि ॲडव्हान्स म्हटल्यानंतर इथे जे आपण शिकतो आणि तिथे जे शिकतो आणि तिथे जर तुम्ही एम-एस, पी-एच-डी असं वगैरे केलंय, ह्या सगळ्या जर उच्च विभूती जे तुमच्या डिग्रीज आहेत, हे जर घेतल्या या संपादन केल्या, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एक ॲडवायझरी पोझिशन्सवर काम करू शकता. ॲडवायझरी म्हटल्यानंतर पॉलिसी मेकिंग येते. पॉलिसी मेकिंग म्हटलं की ॲडमिनिस्ट्रेशन येतं. ॲडमिनिस्ट्रेशन म्हटलं की तुम्ही अ, जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं, की हा जो एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, डी-एन-टी, व्ही-जे-एन-टी आणि कन्व्हर्टेड मायनॉरिटीज हा जो एक मोठा तबका आहे, ह्यांना एक रिप्रेझेंटेटिव्ह फिलॉसॉफीवर, तिथे ह्या सगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशन्सवर, जसे बाबासाहेब म्हणायचे की जाओ अपने दीवारों पे लिख दो, आपको राज्यकर्ती नाही, आपको कार्यकारणी, ज्याला म्हणतात की आपण पॉलिसी मेकिंगमध्ये काम केलं पाहिजे. हे करण्याकरता तुम्हाला तुमचे जर करिअर्स ॲडव्हान्स करायचे असेल, तर ह्या त्या डिग्र्या आहेत, जिथे तुम्ही पॉलिसी मेकिंगला जातात. आणि नुसते पॉलिसी मेकिंग भारतापुरतं ते सीमित राहत नाही, तर ते ग्लोबल होतं. म्हणजे समजा नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहेत, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स आहेत, किंवा वर्ल्ड बँक आहेत, किंवा युनिसेफ आहेत, रेड क्रॉस आहेत, किंवा युनायटेड नेशन्स आहेत. यासारख्या अनेक मोठ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, किंवा आशन जे आहेत, या OECD आहे, जे बॉडीज आहेत, ह्या सगळ्या बॉडीजवर तुम्ही तुमचे करिअर्स ॲडव्हान्स करू शकता. तिथे जाऊ शकता. तिथे तुम्ही त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचं करिअर घडवण्याचं एक संधी मिळू शकते. एवढंच नाही तर तुम्ही ॲडव्हान्स युअर करिअरमध्ये तुम्ही नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कव्हरी, हिस्ट्री, वर्ल्ड हिस्ट्री, ह्यासारख्या मोठमोठे जे चॅनल्स तुम्ही नुसते बघत असतात, ज्याच्यावर एक्स्ट्रीम स्ट्रक्चर्स किंवा डिझास्टर इन सेकंड्स, असे सगळे जे या वाईल्ड लाईफ, ह्याची जी या लाईफ अंडर सी,
हे जे आहेत, हे जे कार्यक्रम आहेत, त्याची फोटोग्राफी, हे सगळे जे आहेत, हे आपण जे बघतो तिकडे जे अद्भुत गोष्टी घडत असतात. तर ह्या करियर्स तुम्ही ॲडव्हान्स करू शकता. करियर्स फक्त ॲडव्हान्स करायचं म्हणजे ह्याच क्षेत्रामध्ये नाही, तर अनेक क्षेत्र आहेत. मग ती क्षेत्र जी आहेत, तुम्ही करियर म्युझिकमध्ये करू शकता. तुम्ही 4 वर्षाचा, 3 वर्षाचे म्युझिकमध्ये कोर्सेस करू शकता. तुम्ही स्पोर्ट्समध्ये 3 वर्ष, 4 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्षाचे कोर्सेस आहेत. तुमचे फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये 1 वर्ष ते 4 वर्षाचे कोर्सेस आहेत. तुमचे कॉमर्समध्ये 1 वर्ष ते 4 वर्षाचे कोर्सेस आहेत. तुमचे आर्ट्समध्ये आहेत, सपोज कोणाला आर्ट्समध्ये काही करायचं असेल आणि आर्ट्समध्ये आहे. सोशिओलॉजीमध्ये आहे, फिलॉसॉफीमध्ये आहे, सायकॉलॉजीमध्ये आहे, पॉलिटिकल सायन्समध्ये आहे, अँथ्रोपॉलॉजीमध्ये आहे, लिंग्विस्टिक सायन्सेसमध्ये आहे, कल्चरल सायन्सेसमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही लॉयर म्हणजे जे ॲडव्होकेट्स म्हणतो त्याच्यामध्ये आहे, जर्नलिझममध्ये आहे, मास कम्युनिकेशनमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही जर बघत असाल तर सायन्समध्येच मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर जिओ सायन्सेस किंवा ॲस्ट्रोफिजिक्स असे अनेक जे सायन्सेस आहेत, या सिव्हिक सायन्सेस घ्या, मॉरल सायन्सेस घ्या, ह्युमॅनिटी सायन्सेस, ह्या सगळ्या सायन्सेसमध्ये या बिहेवियरल सायन्सेस ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं प्रावीण्य या तुम्ही तुमचे करिअर्स ॲडव्हान्स करू शकता. तिसरी गोष्ट आहे एन्हान्स युअर नेटवर्क्समध्ये म्हणजे तुम्हाला बाहेर काय शिकायचं आहे. मग तुम्हाला एन्हान्स युअर नेटवर्क म्हणजे तुमचं नेटवर्क प्रस्थापित करायचं आहे. तुम्हाला तुमचं स्वतःचं एक अस्तित्व करण्याकरता तुमचं एक जे तुम्ही फॉलोअप आज बघत असाल, की तुमचे एवढे फॉलोवर्स आहेत, तुमचे एवढे लाइक्स आहेत, ते सोशल मीडियाचे आहेत. म्हणजे ते व्हर्चुअल वर्ल्डमधले आहेत. ज्यांना कदाचित तुम्ही जर काही तुमच्या सुखादुःखाला जर बघितलं, तर ते कुणी येणार नाही, उपस्थित राहणार नाही. कधी ते तुमच्याकडे म्हणजे ते डोंकूनी बघणार नाही. फक्त ते काही तुम्ही लिहिलं तर हां, ठीक आहे. ते चांगलं आहे तर ओके थम्स अप लिहितील, वाईट आहे तर ते थम्स डाउन करतील, संपलं. आणि ते काही जर टेक्नॉलॉजी या काही याच्यावर जर असतील तर ते कदाचित फॉलो करतील तुम्हाला. दॅट्स इट. आणि त्याच्यातून नॉलेज घेतील. पण ज्यावेळेस एन्हान्स युअर नेटवर्क म्हटलं, की ते तुम्हाला यू आर टॉकिंग अबाउट पर्सनल कनेक्ट्स. यू आर टॉकिंग अबाउट नेटवर्क्स व्हिच आर वर्थ इन कमर्शियल टर्म्स, इन व्हॅल्यू टर्म्स. नाउ कमर्शियल आणि व्हॅल्यू ह्या दोनमध्ये खूप मोठा अंतर आहे. व्हॅल्यूज म्हटलं, की तुम्हाला तिथे कॉमर्स नाहीयेत, कमर्शियल नाहीयेत. व्हॅल्यू आणि कमर्शियल हे दोन भिन्न आहेत. कमर्शियल या कॉमर्स या पैसा विल फॉलो द व्हॅल्यू. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू प्रस्थापित कराल, त्या दिवशी तुमच्या पाठीमागे हे जे आहे कमर्शियल म्हणजे पैसा तो आपोआप फॉलो होईल. त्यामुळे तुम्हाला व्हॅल्यू तुमची जी प्रस्थापित करायची ती तुमच्या नेटवर्कने होत असते आणि तेही नेटवर्क तुमचे जे आहेत ते तिथले नेटवर्क जे आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. तिथे जे नेटवर्क्स असतात ते रिसर्च नेटवर्क्स असतात, इनोव्हेशन हब नेटवर्क्स असतात, इनोव्हेशन लॅब्स ज्याला म्हणतात ते नेटवर्क्स असतात, जिथे हाय एंड या हाय टेक्नॉलॉजी काम चालत असते, रिसर्च चालत असतो. ते जे नेटवर्क्स आहेत, त्या नेटवर्क्समध्ये तुम्ही तिथे त्या नेटवर्कशी तुम्ही असोसिएट होऊ शकता. त्या नेटवर्क्समध्ये तुम्हाला जाण्याची एक संधी मिळू शकते त्या स्टडी अब्रॉडच्या. तुम्ही भारतामध्ये सुद्धा आय-आय-टीज आणि बिट्स पिलानी या इतर असे जे संस्थान आहेत, तिथून सुद्धा तिथे जाऊ शकतात. असं नाहीये की फक्त बाहेर गेल्यावरच तुम्हाला हे प्राप्त होतात. पण बाहेर गेल्यानंतर ते ती एक संधी लवकर उपलब्ध होऊ शकते. कारण तुम्ही एका वेगळ्या कल्चर, एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये स्वतःला घडवत असता तुम्ही आणि घडत असता. महत्वाचं हे सगळं करत असताना तुम्हाला नवीन-नवीन कल्चर्स शिकायला मिळतात आणि जेव्हा तुम्ही नवीन कल्चर्स शिकायला मिळतं म्हटल्यानंतर तुमचे जे कल्चर्स आहेत फार वेगळे असतात. तुम्ही जर एशियन कल्चर्स म्हटल्यानंतर इफ यू गो फार ईस्ट ॲज इन लाइक ओके तुम्ही जर फिलिपिन्सला गेलात किंवा तुम्ही मलेशियाला गेलात, सिंगापूरला गेलात, या व्हिएतनामला गेलात, कोरियाला गेलात, चायनाला गेलात, या बालीला गेलात, इथले प्रत्येक जागेचे एक आपलं वेगळं कल्चर आहे.
मंगोलियाला गेलात वेगळं कल्चर आहे. इफ यू गो टू जपान कम्प्लिटली डिफरंट. मग हे सगळे जे वेगळे कल्चर्स आहेत, ती कल्चर्स तुम्हाला तिथे, तुम्ही जेव्हा तिथे जाता, तुम्ही त्या कल्चरमध्ये जेव्हा समरस होता, तुम्हाला हे भारताचं, ज्याला म्हणतो आपलं भारताचं एनरिच कल्चर जे आहे, ते कल्चर आणि तिकडचं जे कल्चर आहे, ह्या दोन्ही कल्चरचं जे समरस होतो, निश्चितपणे तो तुम्हाला आवडेल आणि निश्चितपणे तुम्हाला, आणि फक्त ते कल्चर म्हणजे फेस्टिव्हल्स तिथले जे आहेत, तिथली विचार करण्याची पद्धती, तिथे प्रत्येक गोष्ट जी बोलले जाते आणि जशी बोलले जाते. आपल्याकडे जी बोलण्याची पद्धत आहे आणि तिकडे जी बोलण्याची पद्धत आहे, जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आपण जेव्हा तिथे जातो, त्यावेळेस तुम्ही जे मूव्हीजमध्ये या इतर वेब सीरीज या टीव्हीद्वारे जे बघता, तिथे जे आहेत, तिथे ज्यावेळेस तुम्ही त्याचा एक अंग बनता, त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की अरे, हे एक वेगळं आहे, वेगळं वातावरण आहे आणि तुम्ही ते शिकता आणि तुम्ही ते अंगीकारता आणि अंगीकारल्यानंतर निश्चित तौर पे तुमचं व्हॅल्यू जी म्हणतात, एक ह्युमन व्हॅल्यू, एनरिच ह्युमन व्हॅल्यू होते. त्यानंतर महत्त्वाचं हे सगळं करत असताना तुमचा स्वतःचा एक निर्भरता या कॉन्फिडन्स पण म्हटले जातं, ते एक मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही स्वतःमध्ये डेव्हलप करता. तुम्ही जे जग आहे ते एक वेगळ्या पद्धतीने बघायला लागता आणि जग जेव्हा तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने बघायला लागता, जग सुद्धा तुमच्याकडे एका वेगळ्या पद्धतीने बघत असतं. कारण लक्षात ठेवा मुलांनो, की ज्यावेळेस तुम्ही तुमचा अप्रोच आणि ॲटिट्यूड जेव्हा बदलता, त्यावेळेस जाऊन जग सुद्धा तुमच्याकडे बघण्याचं जे ॲटिट्यूड आहे, तुमच्याकडे अप्रोच करण्याचं जे ॲटिट्यूड आहे, ते कंप्लीटली तुम्ही जसे ॲटिट्यूड ठेवता त्या पद्धतीने तो ॲटिट्यूड त्यांचा असतो. आणि हे सगळं करत असताना निश्चित तौर पे, कारण तुम्ही एवढ्या दूर तुमच्या आई-वडील, बहीण-भाऊ, मामा, काका, चाचा सगळ्या ह्या एवढ्या तुमच्या अ, जवळचे रक्तात हाडामासाचे ह्या सगळ्यांना सोडून एवढ्या दूर 10,000 20,000 किलोमीटरवर जाता, त्यावेळेस निश्चित तौर पे कुठेतरी तुम्ही आपला देश, आपली माणसं ही कुठेतरी तुम्हाला कुठेतरी त्याचं असं मनाच्या कुठल्यातरी कप्प्यामध्ये निश्चित तौर पे एक दुःख होत असतं. आणि हे दुःख तुम्हाला जे होत असतं, की बाबा मी माझ्या माणसांना, माझ्या भूमीला, माझ्या भारतापासून दूर चाललोय. तर हे जेव्हा करत असताना तुम्हाला निश्चित कुठेतरी वाटतं, बाबा आता मी हे जे सॅक्रिफाईस करत आहे, हे माझं करियर घडवण्यासाठी, मला काहीतरी चांगलं करण्यासाठी आणि तिथे जे काही शिकले जातं, जसं बाबासाहेबांनी तिकडे जाऊन तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मोठे-मोठे मोठ्या-मोठ्या डिग्रीज त्यांनी हस्तगत केल्यात आणि ते येऊन इकडे परत त्यांनी समाजाला त्याचं जे काही तिथे प्राप्त झालं त्यांना, ते इथे येऊन ते परत समाजाला त्यांनी दिलं ते. तर मला असं वाटतं, की आपण सुद्धा ज्यावेळेस तिकडे जातो, तिथे शिकतो, तिथे ह्या पैसे मिळवतो व इतर जे काही करत असताना, हे एक लक्षात ठेवायचं, की भारतामध्ये एक मोठा आपला तबका आहे. तो कुठलाही असू द्या. आपल्याला कुठे इथे अ, कुठली जात किंवा कुठला रिलिजन, कारण आमचं जे संस्कृती आहे ती म्हणजे डायव्हर्सिटी आहे. युनिटी अँड डायव्हर्सिटी. तर ह्याची नेहमी एक मनामध्ये कुठेतरी अ, देण्याची भावना ही तुमच्यामध्ये शिल्लक ठेवली पाहिजे आणि तिकडे जे मिळालेलं आहे, ते इकडे कशा इथे देऊ शकता तुम्ही, कसं ते परत देऊ शकता, कशी ती परतफेड करू शकता, ह्याचं मात्र तुमच्या मनामध्ये निश्चित हे या बियारोहण करावं. आणि शेवटी हे सगळं का बाहेर करायचं, तर निश्चित तुम्ही वेगवेगळे लँग्वेजेस शिकतात. बाबासाहेब स्वतः 9 लँग्वेजेस या 9 भाषांमध्ये प्रावीण्य मिळवलेले होते आणि असं म्हणतात, जो व्यक्ती वेगवेगळ्या भाषा शिकतो, त्याच्या ब्रेनची कॅपॅसिटी ही दिवसेंदिवस ही प्रोसेसिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतो आपण रिसेप्शन आणि
रिट्रायबल कॅपॅसिटी जी म्हटली जाते, म्हणजे आपण जे घेतो आणि पुन्हा आठवून त्याला पुन्हा समोर मांडतो, ही जी कॅपॅसिटी आहे, ही प्रोसेसिंग कॅपॅसिटी ही खूप अलोकनीय होत असते. आणि म्हणून हे जे मल्टिपल लँग्वेजेस आहेत, हे सगळ्या शिकल्यानंतर तुम्ही निश्चित एक खूप कॉन्फिडंट व्यक्तिमत्व म्हणून उभारले जाणार आणि जगाच्या पाठीवर चांगलंच कार्य करणार आणि या भारत देशाचं नाव अलौकिक करणार. चला आता आपण पुढे जाणून घेऊया, की आपण लार्जली कुठे अप्लाय करू शकतो. जे मी आधी सांगितलं, की आपण भरपूर क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. अनेक क्षेत्र आहेत. म्हणजे लार्जली आपण काय करत असतो, की फक्त इंजिनिअरिंग आणि डॉक्टर ह्या 2 क्षेत्राकरता जात असतो. डॉक्टर सुद्धा आता माहीत झाले लोकांना, काही लोकांपर्यंत ते पोहोचलंय, की मॉस्कोमध्ये किंवा म्हणजे रशिया किंवा बेल्जियम किंवा युरोपियन बरेच कंट्रीज आहेत. तिथे तुम्ही तुमचं डॉक्टर एम-बी-बी-एस जे डिग्री आहे, ती तुम्ही तिथे जाऊन करू शकता आणि बऱ्यापैकी कमी खर्चामध्ये ती होते. म्हणजे जर 6 वर्षाचा जर खर्च काढला, तर एक साधारण 20 ते 25 लाखामध्ये तुमचं डॉक्टरेट होतं. ट्युशन फी प्लस राहणं, जाणं, येणं त्या सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे एक 25,00,000 6 वर्षामध्ये जर खर्च करायची म्हटली, तर तुमचं वार्षिक जर म्हटलं, तर 25 गुणिले जर तुम्ही 6 ने भागलं, तर 4,00,000 वर्षाला. 4,00,000 जर वर्षाला येत असेल, तर मला असं वाटतं, जर एक मध्यमवर्गीय कुटुंब असेल, तर ते त्यांच्या मुलाबाळांना जर समजा इथे कुठे जर मेडिकलमध्ये ॲडमिशन मिळत नसेल किंवा इथे प्रायव्हेटमध्ये इथे, कारण इथे थोडंसं शिक्षण महाग असल्या कारणाने, मग ह्या सगळ्या जे आहेत क्षेत्र आणि हे सगळे जे नवीन एव्हेन्यूज ज्याला म्हटलं जातं किंवा जिओग्राफीज आहेत, तिथे आपण जाऊन शिकू शकतो. तर तिथे हा नीटचा जो तुमचा स्कोर आहे, हा नीटचा स्कोर तिथे गिणला जातो. नीटचा स्कोर तुमचा तिथे द्यावा लागतो. इंजिनिअरिंग मला वाटतं इथे बहुतांश 80% मुलं हे इंजिनिअरिंगला जातात आणि ते स्टेम प्रोग्राम, एस-टी-ई-एम प्रोग्राममध्ये जातात. एस-टी-ई-एम प्रोग्राम हा महत्त्वाचा प्रोग्राम आहे. एस-टी-एम प्रोग्राम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथ्स. तुम्ही जर तुमचं ॲडमिशन एस-टी-एम प्रोग्राममध्ये जर करत असाल, तर तुम्ही कुठल्याही देशामध्ये गेला, तर तुम्हाला ओ-पी-टी म्हणजे ऑप्शनल ट्रेनिंग प्रोग्राम्स मिळतो आफ्टर युअर कोर्स कंप्लीशन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही कंट्रीजमध्ये 1.5 वर्षाकरता मिळतं. म्हणजे तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळते 1.5 वर्ष. काही कंट्रीजमध्ये 2 वर्ष मिळते, काही कंट्रीजमध्ये 2.5 वर्ष मिळतं. आणि तुम्ही ते 1.5 वर्ष, 2 वर्ष, 2.5 वर्ष तिथे नोकरी करू शकता. आणि त्या नोकरीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते, जर यदाकदाचित तुम्ही स्कॉलरशिप तिकडची मिळालेली असेल तुमच्या युनिव्हर्सिटीतर्फे आणि ती कंप्लीट 100% न मिळता 50% मिळालेली असेल. समजा तुमचा कोर्स प्रोग्राम जो आहे तो 50,00,000चा आहे आणि 50,00,000चा कोर्स तो जर तुम्हाला 25,00,000 या 25,000 $50,000 USD असेल, यूएस डॉलर्स, तर ते यूएस डॉलर्समध्ये तुम्ही 25,000 यूएस डॉलर्स जर समजा स्कॉलरशिप असेल, म्हणजे वरचे जे 25,000 आहेत, ते जर तुम्ही एज्युकेशन लोन घेतलंत, मग ते लोन जर समजा एस-बी-आय कडनं होऊ शकते, बँक ऑफ बरोडाकडनं होऊ शकते, युनियन बँककडनं होऊ शकते, इंडियन बँककडनं होऊ शकते. सगळ्या बँकेकडनं, आय-सी-आय-सी-आय कडनं होऊ शकते, एच-डी-एफ-सी कडनं होऊ शकते. एवढ्या सगळ्या बँका आहेत आपल्याकडे, साधारण एक 200 बँका आहेत. त्या 200 बँकामधनं आपण एज्युकेशन लोन घेऊ शकतो. एज्युकेशन लोन हे साधारणतः 10% ते 12% ह्या टक्केवारीमध्ये तुम्हाला ते उपलब्ध राहतं आणि ते जे लोन आहे ते तुम्ही तिथे ते जे ओ-पी-टी मिळतं तुम्हाला ऑप्शनल ट्रेनिंग करण्याची जी संधी मिळते स्टेम प्रोग्रामच्या अंतर्गत, म्हणजे तुम्ही जे 1.5 वर्ष, 2 वर्ष किंवा काही ह्याच्यामध्ये मला असं वाटतं, की आता 1 वर्ष पण आहेत. तर हे जे 1 ते 2.5 वर्षाचा जो कालखंड असतो, तो तुम्ही तिथे जे नोकरी करू शकता. तिथे ती नोकरी करत असताना तुमची ह्या लोनची परतफेड कंप्लीट होऊ शकते आणि तुम्ही
काहीही लायबिलिटीज न घेता ह्या देशामध्ये परत येऊ शकता. एवढंच नाही तर बऱ्याचदा असंही होतं की तिकडे तुम्ही ते OPT प्रोग्राम करत असताना त्या कंपनीला जर तुम्ही खरंच चांगलं काही जर कार्य केलं, तर त्या कंपनीला वाटलं की बाबा ह्या व्यक्तीचं जे कार्यकाल आहे तो फक्त आता 1.5 वर्षाचाच नसून आपल्याला पुढे अजून करायचं. ती स्वतः तुम्हाला व्हिसा ॲप्लिकेशनसाठी एक इन्व्हिटेशन लेटर देते, जे की तुम्हाला भारतात परत यावं लागतं. परत व्हिसा स्टॅम्प करून त्या इन्व्हिटेशन लेटरच्या अगेन्स्ट ते इन्व्हिटेशन लेटर घेऊन तुम्ही व्हिसा काढू शकता आणि पुन्हा तुमचं तिथे जे कार्य तुम्ही तिथे करत होता, जे 1.5 वर्षासाठी या 2 वर्ष या 2.5 वर्षासाठी होतं, ते तुम्ही पुढे अजून वाढवून मिळेल तुम्हाला आणि तुम्ही तिथे जाऊन पुन्हा साधारणतः जे काही ते कालावधी म्हणत असतील, ते कॉन्ट्रॅक्ट असेल तुमचं, चाहे 2 वर्ष असेल, 3 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, तुम्ही ते करू शकता आणि तुमच्या कुटुंबाला एक आर्थिक चांगलं पाठबळही लाभतं आणि तुमचं स्वतःचं एक लाईफस्टाईल आणि तुमची स्वतःची एक प्रतिमा एक चांगली उभारून निघते. जसे मी सांगितलं की तुम्ही ह्युमन फाउंडेशन जसं मी म्हणतो, ज्याच्यामध्ये सोशिओलॉजी, फिलॉसॉफी, मॉरल सायन्सेस, सायकोलॉजी, बिहेवियरल सायन्सेस, अँथ्रोपॉलॉजी, लिंग्विस्टिक सायन्सेस, कल्चरल, ड्रामॅटिक्स, हिस्टॉरिकल सायन्सेस योर तुमचे. तर ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मास कम्युनिकेशन घ्या, जर्नलिझम घ्या, स्पोर्ट्स घ्या, म्युझिक घ्या, ह्या सगळ्यामध्ये आजकाल स्पोर्ट्समध्ये पण खूप वेगवेगळे तुम्हाला सांगतो मी की कोर्सेस, प्रोग्राम्स निघालेले आहेत आणि ते प्रोग्राम्स कसे बघायचेत ते मी आता माझ्या इथे आय कुड हॅव जस्ट ब्राउज्ड ऑन द ब्राउझर, बट somehow it doesn't allow me to do that. But fine, what we can do is we can see that later at some point in time. आता महत्वाचं आहे की आजचा तर फक्त एक इंट्रोडक्टरी होता सेशन. त्याच्यामध्ये तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता आणि कोणते प्रोग्राम्स करू शकता आज आपण इथेपर्यंत जाणून घेऊया. तर आज तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता, कारण बऱ्याच जणांना फक्त USA आणि कॅनडा किंवा फार झालं UK ह्या एवढ्याच क्षेत्र या एवढेच जिओग्राफीज माहिती आहेत. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला एशियन कॉन्टिनेंटमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन तिथे तुमचे पुढचे मास्टर्स, बॅचलर्स किंवा PhDs करू शकता. तर एशिया म्हटल्यानंतर यू कॅन गो टू चायना, यू कॅन गो टू फार ईस्ट म्हटल्यानंतर जपान, कोरिया, you can go to Malaysia, you can go to Singapore, you can go to all these universities which are there आणि हे चांगले ranked universities आहे. You have a QS ranking आणि QS ranking मध्ये इथल्या ह्या सगळ्या देशाचे सुद्धा युनिव्हर्सिटीज आज त्या QS रँकिंग मध्ये येतात. अगदी सिंगापूरची नुस म्हणा या मलेशियाची पेटांग या हे सगळे जे आहे या चायनाची युनिव्हर्सिटीज आहे, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आर पार्ट ऑफ इट. इवन जॅपनीज युनिव्हर्सिटीज आर इक्वली रँक्ड इफ यू कम्पेअर देम विथ USA आणि कॅनडा. आणि तुम्हाला ते रँकिंग पुढे नंतर आपण कुठे मिळतं, कुठे तुम्हाला ते रँकिंग बघायचं असतं हे सगळं दाखवूच. त्यानंतर दुसरं कॉन्टिनेंट जर बघितलं तर युरोप खंड आहे, जिथे आपण लार्जली फक्त UK आणि UKच करत असतो. तुम्हाला सांगतो मी, यू कॅन गो टू युनिव्हर्सिटीज इन स्वित्झर्लंड, you can go in universities which are there in German, you can go in universities which are there in France, Poland, Ireland, Finland, Denmark. म्हणजे युरोपचे जे आहे ऑस्ट्रिया एवढे सगळे आहे. You can go to, there are 28 countries in Europe, all the 20 actually we had British as part of the Europe, म्हणजे ते युरोमध्ये येत होतं. नाव दे डिड अ ब्रिट एक्झिट, त्यामुळे त्यांचं UK आणि स्कॉटलंड दे आर डिफरंट नाव. तर तुम्हाला UK आणि स्कॉटलंडसाठी तुम्ही तिथे वेगळं अप्लाय करू शकता, युरोप खंडासाठी सगळे वेगळे. आता महत्वाचं एशिया आणि युरोप हे दोन खंड जेव्हा बघितले जातात त्यावेळेस जर्मन आणि जॅपनीज किंवा स्पॅनिश किंवा डच ह्या जर लँग्वेजेस तुम्ही शिकलात आणि इफ यू लर्न लँग्वेज 1, 2, 3 levels or 4 levels, you get your
ट्युशन्स waived off. म्हणजे ट्युशन्स तुमचे सगळे झिरो होतात. there is no tuition fees. there are absolutely zero tuition fees. If you learn Japanese and go to Japan universities, if you learn German and go to German university, if you learn French and go to France universities, if you learn Spanish and go to Spain, or if you learn Dutch and go to Netherlands, ह्या सगळ्या जे आहेत, you learn them these languages आणि then all your tuition fees is waived. म्हणजे तुम्ही झिरो कॉस्ट मध्ये तुमचं फक्त तिथे राहणं, जाणं, येणं, विजा, फीज आणि तिथलं जे काय आहे तिथला जो तुमचा खर्च आहे राहण्याचा, म्हणजे तुमचा फिरणे, ट्रॅव्हल, जेवण, बस तेवढंच तुमचं येईल. अदरवाईज ट्युशन इज कम्प्लिटली झिरो. सो यू हॅव टू थिंक दॅट वे ॲज वेल. ऑस्ट्रेलियन कॉन्टिनेंट म्हटल्यानंतर देर इज द थर्ड कॉन्टिनेंट विच इज way down south, and that is below your Singapore, and from there you go down, which is like ऑस्ट्रेलिया and न्यूझीलंड त्याला म्हणतो आपण. ते कॉन्टिनेंट जे आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात, लाईक यू टॉक अबाउट सिडनी, पर्थ, राईट, all these places, yeah, New Zealand's like Auckland. So there are so many places where you can go and you can take education. These universities, these places are also very good ranked. You can look at them as well. Now comes this China and Hong Kong. Especially I've taken them separate than the Asia, because China and Hong Kong, uh, you have a lot of universities in Hong Kong. When I visited Hong Kong, you have a great deal of universities there, आणि तिथे तुम्ही हाँगकाँगला जाऊ शकता, चायनाला जाऊ शकता. China has got lot of universities. You can do lot of research and innovative programs there, and those programs are really very valuable. You can think about those. त्यानंतर similarly again far east म्हटल्यानंतर, actually one thing I missed here, it's not far east, it is actually Middle East. Middle East is all your Dubai, Saudi, then Oman, Kuwait. Now you will be surprised की बाबा आता तिकडे काय आहे. You will be surprised that Amity सारखा जसं आपली जी university Amity, you have a course running by Amity in Dubai. You have a program running by BITS Pilani in Dubai. You have MIT in Dubai. You have some Stanford campus in Dubai. म्हणजे तुम्हाला दुबईमध्ये जर समजा युरोपमध्ये जाऊन तो जर $50,000 जर तो प्रोग्राम होत असेल, तर मिडल ईस्टमध्ये, म्हणजे ह्या सगळ्या मिडल ईस्टच्या ज्या कंट्रीज आहेत तिथे तोच कोर्स, तोच प्रोग्राम यू मे गेट इट हाफ द प्राइस. से अबाउट, जर तिकडे 50,000 असेल तर इकडे 25,000ला होईल या 30,000ला होईल. आणि त्याच्यामध्येही जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर तो इवन लेस. म्हणजे तुम्हाला मोठी तुमच्या जो खर्च आहे तो तुम्ही 15 लाख ते 20 लाखामध्ये सगळं तुमचं डिग्री प्रोग्राम करून घेऊ शकता. आणि दे आर इक्वली व्हॅल्युएबल आणि इक्वली रिनाउंड. कारण तुम्हाला जो डिग्री प्रदान होते ती MIT होते, फक्त लिहिलेलं असतं दुबई कॅम्पस या सौदी अरेबिया कॅम्पस या वॉट एव्हर. सो इम्पॉर्टंट सो इज की तुम्हाला हे सगळे जे दिले जातात, प्रदान केले जातात, they are equally renowned. They are being taught by these Nobel laureates and so many other professors who are actually contributing to the research journals through their papers which are getting presented. हे papers जे present होतात ह्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात. Obviously the next one is obviously US and Canada, which is I think by large everybody knows it, and they have huge number of universities and lot of students apply there. Like in Canada they apply to Toronto, they apply to some other places in Canada, Vancouver, once then in US I think there are 50 states and all 50 have. So there are so many universities there. UK and England, yes, you have which includes Scotland, like you have Aberdeen, you have Edinburgh, you have so many other universities there. You can just be applying in those universities, and
सो बेसिकली व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू हिअर इज की तुम्ही फक्त आता एक US या कॅनडा एवढं न बघता सगळा ग्लोब आहे, आणि आमचा देश तर आहेतच आहे निश्चित तौर पे. आज आमच्याकडे पण मोठ्या प्रमाणामध्ये एज्युकेशन, एक चांगलं एज्युकेशन दिले जात आहे. पण जर समजा तुम्हाला एक ग्लोबल प्लेयर व्हायचं असेल तर ऑब्व्हियसली यू हॅव टू लुक आउट, यू हॅव टू लुक आउटवर्ड, and that's how it is going to happen when you are going there. Then the programs here is we are talking about science, technology, music, sports, arts, drama, commerce, economic, finance, renewables, because this is another म्हणजे ज्याला म्हणतात सस्टेनेबिलिटी. हे सगळे नवीन क्षेत्र आहेत, त्याच्यामध्ये प्लीज गेट इन टू इट. या एन्व्हायरमेंटल सायन्सेस, या ॲक्च्युरल सायन्सेस ज्याला म्हणतात, द स्टॅटिस्टिक्स जे इन्व्हॉल्व होते. मग दॅट spans across, right from your weather reporting to statistics into retails and so many other places. मग आपण सगळीकडे ते अप्लाय करू शकतो. तर आजचा आपण इथे ह्याला पूर्णविराम लावूया, की हा सेशन जो आहे एवढाच कव्हर करूया. एवढंच बोलून मी इथे आज थांबतो. आय थिंक मी जे माहिती प्रोव्हाइड केली त्याच्याने निश्चित तुम्हा सर्वांना त्याचा फायदा होईल. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.